नववर्षात कर्माचा नवा अध्याय, यशासाठी परिश्रम हाच पर्याय. या नववर्षात विश्वाची दिशा बदलणार आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास 2026मध्ये सर्व ग्रहांनी ट्रान्सफर पॉलिसी लागू केली आहे. सगळे ग्रह नवीन ऑफिसमध्ये जाणार, नवीन काम करणार, नवीन अनुभव घेणार. कारण कोणताही ग्रह जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा भाव देखील बदलतो आणि भाव बदलला म्हणजे त्याच्या कार्याची दिशा बदलते. मेष राशीच्या जातकांनी सर्वप्रथम स्वतःला ओळखायचं, आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं. कारण मेष ही अग्नितत्वाची रास आहे. धाडस, निडरता आणि नेतृत्वाची ती प्रतीक मानल्या जाते. चंद्राचं उत्तर नोड तुम्हाला धैर्याने नवीन काही करायला शिकवेल. त्याचवेळी चंद्राचं दक्षिण नोड म्हणजे केतू सांगेल की सर्व काही नियंत्रणात ठेवू नकोस, सोडून देणं हीच खरी शक्ती आहे. चंद्राचं उत्तर नोड म्हणजे राहू तुमच्या नात्यांची, आत्मविश्वासाची आणि संतुलनाची परीक्षा घेईल. त्याचवेळी दक्षिण नोड म्हणजे केतू तुम्हाला सांगेल की तुम्ही ध्यान करा, प्रार्थना करा. एकंदरीत इगो विरुद्ध पर्पज असा एक संघर्ष 2026 या नववर्षात मेष जातकांच्या बाबतीत होईल.